मिक्स केलाय सांगा. धना पावडर आहे. नाही, पीठ कुठला कुठला घातलं ते सांगा पहिले. ज्वारीचा, बेसनाचा, गव्हाचा, थोडा रवा, मेथीचा पीठ, जिरा पावडर, धना पावडर, हा सगळा मिक्स घातलात ना. आणि आता साखर, त्याच्यामध्ये जराशी कांदा चवीनुसार. आणि भाताची ग्रेव्ही. भात आणि कांद्याची ग्रेव्ही. मग हळद नाही टाकत? हळद टाकली पण ती जराशीच होती तुझ्या. मग आहे दुसरी देते नंतर. पाणी टाकताना होईल ना. पाणी टाकताना टाका त्याच्यावर. आहे पाकिट दुसरं देते मी. आमची आज पार्टी आहे रविवारची. चिकन वडे आणि भात. आमची सगळी चाळीतली आहेत. मागे हिवाळी पार्टी पण केलेली आणि आता पावसाळी पार्टी करायचा आमचा चाललाय. पण पाऊस काही पडेल. आता उद्यापासून शाळा चालू होईल तर मग आज प्लॅन चालू केला. हळद त्याच्यात मेथीचे पण तो पाऊस काय पडेल ना. माझ्या ऑर्डरचे आहे ना ते. मग मटेरियल काय पाणी गरम केलेलं आहे. मगामध्ये ओतून आता मिक्स. आधी थोडं थोडं एकच घेऊ भिजवा. जाम वडे होतील ना. भरपूर होतील. खाऊ दे भरपूर पोटभर. राहिले तू उद्या चार खा. मस्त फक्त तेल सुटला पाहिजे. माई इकडे बघा. माई सगळ्या जाणत्या बायका आहेत. जाणत्या बायका राहिले हो. ह्या नाही नेमकी आमच्यामध्ये. नाही तर सगळा पटापट लगेच झाला असता. पीठ मळून घेतला मस्त. चांगले गोळे बनवले त्याचे. आणि इथे फक्त मळून घेतला. आणि आमच्या इथे समोरच्या अंगणामध्ये ते काका आहेत. तिथे जाऊन आम्ही आमचे सगळे कार्यक्रम तिथंच होतात. अंगण वगैरे आहे तिथे. म्हणून आम्ही मग सगळं तिथेच करतो. कारण आम्हाला चुल्यावर चिकन वडे बनवायचे होते. मग इथे चांगला मळून वगैरे घेतला. आणि मग तिथे गेलो. थोडासा पावसाचं वातावरण वाटत होता. त्याच्यानंतर मग समोर तिथे गेल्याच्या नंतर मग चूल वगैरे पेटवलेली. आणि सगळ्या बायका कांदा वगैरे चिरायला बसलेल्या. कोण कोथिंबीर सगळ्या आवडीने सगळ्या चिरत होत्या. आम्ही पैसे काढून हे सगळं केला होता. घरास पैसे काढले होते. आणि मग हे सगळं आम्ही करतो. जरा मजा येते. आणि आमचं हे नेहमीचं असतं. आणि मग तिकडे कांदा मी भाजत होते. पाऊस पण भरलेला. आम्हाला खरं पाऊस पाहिजेच होता. आणि नेमका पावसाने काळोख केला होता. असं इकडे मस्त काकांच्या इथे गार्डन वगैरे असं त्यांनी झाडं वगैरे लावले. त्या काकांना म्हणजे खूप आवड आहे झाडांची. आणि इथे जरा कार्यक्रम करायला मला बरं वाटतं. मस्त वाटतं एकदम. आणि सगळ्या आवडीने पण येतात करायला. कोणाला कसला कंटाळा नाही काय नाही. मस्त मज्जा करतात सगळे. आमच्याकडे पाऊस आलाय. आणि हिरवा पण आहे ना. हिरवा पण केल्यासारखं वाटेल. पहिल्यांदा असं कोणीतरी वरती धरला आणि मी खाली गाऊन ना किती होती ना. हा होत. मीठ टाका भातात. जरासं भातात मीठ टाकली. जरासं तेल पण पाणी बघा. नाही होणार माझ्या हातात ना. खा चल आण. ए बाय 3 वेळा
सोड हळू 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 सावकाश टाक. हळूहळू सोड. हा पहिल्यांदा टाकतेस ना मध्ये इकडे चल. उठ 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 उठ. उडतात ना ते वरती. काहीतरी कापा त्याला. दोन भाग केले. नाही तिथं जनावरांच्या इकडे आहेत ना ती. पाऊस आला तर मस्तच मजा आली. काकांनी तर चांगला डान्सच करून मजा केली आणि पाऊस पाहिजेच होता आम्हाला. मग नंतर आतमध्ये काकींच्या इथे वाटण वगैरे वाटून घेतला. आधी हिरवी काय म्हणतात त्याला ग्रेव्ही केली, त्याच्यानंतर वाटण वाटून घेतला आणि मग बाहेर चिकन धुवायलाच घेतलेला. आणि इकडे वड्यांचा कार्यक्रम चालूच होता. वडे घेतलेले आणि एक एक सोड होते, पण तेल जास्त तापला नव्हता वाटतं. टाकून तर बघितले, म्हणलं मला भीतीच वाटत होती टाकायला त्याच्यामध्ये, लांब बसलेले एकदम. कारण पाऊस पण पडत होता आणि पटकन एखादा थेंब जर पडला तर उडायची भीती होती. पण आम्ही नंतर थोडं इकडं सरकवून घेतला चुल्याला, तरी पण थेंब थेंब पाऊस पडतच होता. भरपूर पीठ होता, अगदी डबाभर पीठ होता आणि थापायला पण चिकारजणी होत्या, त्याच्यामुळे काय एवढं वाटत नव्हतं. इकडे चिकन घेतला धुवायला, चांगला चिकन धुवून घेतला मधुनी आणि मग त्याच्यानंतर इकडे वडे चालूच होते. मी नंतर उठले, मग नंतर नम्रता बसली वडे तळायला आणि मी म्हटलं चला मी गोळे वगैरे करून देते. ते चांगली चिकन साफ करत होती. नंतर मग ग्रेव्ही टाकली, दही टाकला आणि मग चांगला मॅरिनेट करून घेतला चिकन. थोडा वेळ चिकन मॅरिनेट करून घेतला आणि नंतर पाऊस थांबला होता, जरा बरा वाटला आणि हवेत चांगला गारवा आला होता. म्हणजे असं वाटत होतं की पावसाळ्याची पार्टी आहे असं वाटत होता, कारण एवढ्यापर्यंत पाऊस पडून जातो. पण पाऊस काय पडलाच नाही आज, पण जरासं दाखवलं त्याने, बरं वाटलं, जरा गारगार झाल्यासारखं आणि जरा झाडाझुडपात जरा तिथे बरं. इकडे मस्त की चहा बनते, आमचा हौशी माणूस चहा बनवते आमच्या सगळ्यांसाठी. तिकडे आमचं जेवण बनते. किती टाकले अंदाजे? टाकले बस होईल का? पाहिजे पाणी थोडंसं त्यात. बस. त्यांना बोलले 15 चहा आहेत ना, 15 मोजले तुम्ही? माहिती नाही किती जण आहेत. त्यांना म्हणलं चहा सोबत वडे पण खाऊ बोललं. साखर ती काढा थोडी साखरची आतली, तेव्हा टाकता नाही. वास मस्त सुटलाय, अजून आला नाही. ती तिथे ना हे पण आहे, पावडर आहे. पूर्ण चहा उकळली ना का वेलची पावडर टाकते आधी. आता आलं टाकायचं नाही, पण पावडर पण टाका, पण पूर्ण उकळल्यावर टाका. मला टाकते ना किसून. चहाचा फोटो निघाला का? चहा 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 चाय गरम चाय गरम. बांगड्या गरम, अजून एलिझाबेथ असं तरी चालला. आता मी 12 माणसाचा सकाळी 4 किलो केला. मी एवढ्या माणसाचा 7 किलो दूध पाहिजे होता. 12 माणसाचा 4 किलो केला. एवढ्या माणसाचा 7 किलो. ते पण खाण्यात पण तशीच असते ना. छोट्या आईला छोट्या आई चाय. असा असा अरे एक नंबर झाला वडा. चालताना वडा नाही का नाही. शिजायचं आहे चिकन, हा काय गल्लाच नाही. नाही शिजलाय, हाताने नाही करायचं, हाताने. हा काय आला? असं चमच्याने ना. घे चल बघू दे. झालंय चिकन. कसं आहे? पाहिजे मीठ? मीठ पाहिजे ना, पण थोडासा पाहिजे मीठ. तेच मी बोलले. मीठ पाहिजे थोडासा. काकी थोडासा मीठ हवा. शिजलाय का नाही मस्त तरी आले. नको नको. शिल्लक बोललं नाही ना, मसाला काय ठेवायचं नाही शिल्लक. हो मीठ पण आहे तर त्या टाकून. परवडला तो. बस नंतर परत बघू. आणि साखर नको काय? ही सगळी टाकायची काय? नको जास्त नको. नको ना.
नको ठेवून दे ती. वरून नंतर घ्या टाकून. कोशिंबीर काय बोलतात तरी आलेला चमचमीत झणझणीत पहिली. झणझणीत चिकन. हे इथं जरा कांदे भाजून घेतले. चूल पेटवलेली ना, तर मग आम्ही सगळ्यांनी वाटण्यासाठी म्हणजे आम्हाला पर्सनल वाटण्यासाठी आम्ही मस्त कांदे भाजून घेतले. सगळ्यांनीच भाजून घेतले. मग मी ते बसून ते चांगले सोलून घेतले. आणि मग पैसे उरले होते तर म्हणाले चला थंड आणा, कारण वडे करायला भरपूर आम्हाला टाईम गेला, दमल्यासारखा झाला होता चहाच्या नंतर. मग म्हटलं चला आता जरा वडे झाल्याच्या नंतर आम्ही थोड्या वेळाने थंडा घेतला प्यायला. ते सर्वांनी खरं तर जेवल्याच्या नंतर आणायचा होता. जाम गरमी जाते, पाऊस पडून गेला आणि नंतर मग गरमाच व्हायला लागला. मग थंडा घेतला सगळ्यांनी. ते मस्त लहान पोरं आम्हाला ज्या मदत करत होती, वाटत वगैरे होती. त्याच्यानंतर मग चिकन वगैरे सगळं रेडी झालेलं आमचा. आणि मग इथे वाटप करायला घेतलं. आणि ह्यांचा व्हेज होता, यांनी भाजी वगैरे आणलेली. आणि बाकी सगळ्यांना वाटून घेऊन मग आम्ही एकत्र सगळे बसलो जेवायला. मस्त मजा आली. एकत्र सगळे बसलो होतो अंगणामध्ये. अंगण खूप मोठं आहे त्यामुळे इथं मजा येते. आणि मग सगळी भांडी वगैरे काढली सगळे एकत्र घासायला. तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.